ताईसाहेब मी टाकूचं हिथंच ठेवलं होतं बरं सांगा की कशा पाहिजे. सांगतो की आणि इकडे हे बघ, एका बाजूला कडक बायको आणि दुसऱ्या बाजूला महाकडक मॅनेजर बाई. खरं मास्तरीन बी आजकाल राणा भाऊजींवर लई भडकायला बघ चंदे. समजा चुकून माकून उद्या उठून त्या मास्तरनीचं टाळकं सटकलं, आम्ही तर ते सटकवणारच आहे म्हणा. हा तर तिचं टाळकं सटकलं आणि तिने राणा अगं तुझं नाही ग, तिने राणा भाऊजींचं टाळकं फोडलं तर मग शेफ्टी फर्स्ट. अगं ती मॅनेजर बाई नाही का दहीहंडीच्या दिवशी बोलली होती शेफ्टी फर्स्ट, तसं. हा वय 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 शेफ्टी म्हणून राणा भाऊजींचा बचाव करण्यासाठी हे टक्कूचं. अव पर ताईसाहेब राणा दगड त्यांचं हाय की हेल्मेट. हा ग ते गाडी चालवतानाच टकूच आहे, हे घरात बचाव व्हावा म्हणून टकूच. अरे वा ताईसाहेब मानलं बरं का तुमसनी. कसली भारी डोस काय व तुमचा. तर आहे तुमसनी कोण आहे मुख्यमंत्रीच बनवाय पाहिजे. वय काय सांगायचं चंदे तुला. अगं राजकारण तर असं नसत आहे आमच्या. आता अशी काही वाट लावणार आहे का नाही आम्ही राणा भाऊजींची, त्या दोघींमध्ये का नाही त्यांचं असं भरीत झालं पाहिजे. मग ताईसाहेब या टाकूची काय गरज आहे. हा खरं काय गरज आहे म्हणा टकूच्याची. अरे दीप फेकून काय करायचंय. अव नाही कशी ताईसाहेब, अहो डाव पलटला तर याची सर्वात जास्ती गरज तुमसनी हाय. सुनीताचा राग माहिती ना तुमसनी. जास्त बोलू नका. तुझी जीभ सुरू सुरू करणं काय बनवायचं नाही. जेवढं सांगितलंय तेवढं करत जा, कळलं काय. जा ठेव तिकडं जा. खरं ठिणगी तर विसर्जनाच्याच दिवशी पडल्या. आता हितनं पुढं त्याचा भडका उडल अशी नुसती हवा द्यायची आणि आम्ही ते देणार. राणा वेळ कमी आणि अजून बरंच काही शिकायचं तुला. मी करतो पाचतात, तुम्ही काय बी काळजी करू नका. नाही नाही तू मनापासून कष्ट करतोयस, पण फक्त तेवढंच उपयोगाचं नाहीये राणा. म्हणजे तुझं टेक्निक, मला त्याचीच सगळ्यात जास्त काळजी आहे. ते अजून सुधारायला पाहिजे. तू सांगा की मी शिकतो बघा लगेच. मी कसं सांगणार. मग उडा सर. त्यांना जेवढं येतं तेवढं सांगितलंय त्यांनी, पण अजून फिनिशिंग पाहिजे एवढं मला कळतंय. मग ते कसं येणार. एकच मिनिट. हॅलो सर, हा मी सखी बोलतेय. आपलं बोलणं झालं होतं 2 दिवसांपूर्वी. आज हो आज चालू शकेल. ऍक्च्युली आमच्याकडे वेळ कमी म्हणून थोडी घाई, बाकी काही नाही. हो सर चालेल सर, थँक्यू सो मच. थँक्यू सर. आज काय करतोस तू राणा. मळ्यात झालं पाहिजे. ठीक आहे तू एक काम कर, तुझं मळ्यातलं काम झालं की घरी ये. संध्याकाळी आपल्याला बाहेर जायचंय. पांचला उद्या नाही चालणार काय. नाही नाही आजची वेळ मिळाली तर आजच जाऊ. काय झालं. नाही काय नाही, अंजली बाईंनी सांगितलं होतं घरला येतो म्हणून. मग तिला फोन कर आणि सांग आज आपल्याला बाहेर जायचं म्हणून. काय झालं राणा. अंजलीला भरायला सांग ना फॉर्म, नाहीतर आपण परत आलो की भर. पण आज आपल्याला गेलंच पाहिजे, महत्वाचं काम आहे. कर फोन आणि सांग, नाहीतर परत मळ्यात गेलास की कामाच्या नादात विसरशील आणि मग अंजली भडकेल. कर फोन राणा. का मी लावू माझ्या फोनवरून. नाही 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 ते मी लावतो. लाव. तुम्ही नका करू फोन.
बाई येतो, बाई येतो. हळू 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 अभ्यास करा आणि जरा. हॅलो. बोला. ते आज मला घरला यायला उशीर होईल. का? ते सखी मॅडम बरोबर जरा बाहेर जायचंय. कुठे? हे काय माहित नाही, पण मला घरला यायला उशीर होईल. माहित नाही? असं कसं माहिती नाही? अहो, खरंच सांगतोय मला माहित नाही. माहित नाही तर मग जायला कसे तयार झाला? थांबा थांबा, ते विचारून सांगतो. हा थांबा, काही विचारू नका, काही गरज नाही. तुम्हाला यायचं तेव्हा या घरी. अहो असं काय करताय अंजलीबाई? महत्वाचं काम आहे. काही सांगू नका हो मला. ठेवा आणि फोन. अहो असं काय म्हणताय? अहो माझं इकडे दे फोन, मी बोलते. दे. हॅलो अंजली, सखी बोलते. अगं आम्ही बाहेर निघालो संध्याकाळी, एक काम आहे महत्वाचं. जाऊ ना? आता ठरलंच आहे म्हणल्यावर मी काय सांगणार? अचानकच ठरतं सगळं. हो, जरा अचानकच ठरलं. एनिवे आम्ही जातोय आणि राणासाठीच जातोय. तुझा विश्वास नाही का माझ्यावर? तिकडे जाऊन आलो की येईल तो घरी. चल बाय. काय करू? सखी मॅडम सोबत जाऊ की घरला जाऊ अंजलीबाईंकडे? छापा. आता काय करणार? सखी मॅडमला कळती. बरकत, हा? आपण परत एकदा करूया. आता छापा आला की नाही की सखी मॅडम संगत जायचं, आणि काटा आला की अंजलीबाईंचं ऐकायचं. तू कर. चालते. आता फिक्स. काटा तू वहिनींचा ऐक. कर. आणि परत 3 टाइम करायचं ना? व कर. छापा. सखी मॅडमच्या संगत जा. कर. आता तिसरं फायनल. छापा. तू सखी मॅडम संकटच जा. आपण शेवटचं करू. आता काटा आला की नाही की सखी मॅडम संगत जायचं, आणि छापा आला तर अंजलीबाईंचं ऐकायचं. ए अरे काय म्हणला वैताग द्यालायस? तुझं काय एक काय ठरे ना? का झालं छापा काटा खेळालोय आपण? छापा काढायची आड्या कोणी सांगितलं होती काढायला? छापा काट्यावर ठरवायचं असते होय? अरे जरा नीट विचार करून सांग की. राणा, तुला मगापासून सांगतोय, तुला सखी मॅडम सगळं जा म्हटलं तर ते बी नको, नको जा म्हटलं तर ते बी नको. हे बघ, तुला आज दोघींच्या पैकी एकीचं कुणाच तरी मन मोडावं लागणार आहे. आता कुणाचं मन मोडायचं ते तुझं ठरव. अरे तेच तर ठरवता येणं झालंय मर्दा. आता सखी मॅडम तुला कुस्तीसाठी घेऊन चालल्यात, बरोबर? आणि वहिनी तुला परीक्षेचा फॉर्म भरायला ये म्हटलं, बरोबर का नाही? बरोबर. आता सखी मॅडमचं जे काम आहे ते आजच करायला पाहिजे, त्याला उद्या होऊन चालणार आहे. आणि परीक्षेचा फॉर्म काय तुला आजच्या लिहून पण भरू शकतोस र, बरोबर का नाही? बरोबर. तू सखी मॅडम संकट नाही गेलास तर त्या चिडणार. गारपिटीचा राग तुला माहितीच आहे. आणि वहिनी काय आपल्या घरातल्याच आहेत र, आल्या होत्यास मी सॉरी म्हण, त्या काय नाही बोलणार, बरोबर का नाही? बरोबर. परीक्षेपेक्षा ज्यादा तुला कुस्ती प्यारी, बरोबर का नाही? बरोबर. अरे मग सीधा आहे, तू सखी मॅडम संकटच जा. वहिनी जरा राग येईल, पण आल्यावर सॉरी म्हण. आज सखी मॅडम संग जाणं महत्वाचं आहे. ते काम उद्यावर नेऊन चालणार नाही, तेव्हा तू सखी मॅडम संगटच जा. हा, अंजलीबाईंनी वाईट वाटेल मर्दा. तू आता मला काय पागल करणार आहेस का रे? असं दोन्ही तोंडाने कसं बोलतोयस? मी सांगितले तेवढं कर आता. म्हणजे जा म्हणतोय? जा. आता काय कन्नड मध्ये सांगू? आणि ठीक आहे, तू म्हणतोयस जातो. जा मग. अरे जा की आता, जा. अहो 50-60 या बरकतनं छापा काटा केला बघा, आणि शेवटी वैतागून डॉलर फेकून दिला. बरकतकडे डॉलर आहे? वय, आम्ही 5च्या नाण्याला डॉलर म्हणतोय. अच्छा. अरे पण इतक्या वेळा छापाकटा करणे इतकं कन्फ्युजन काय झालं होतं?
तुझ्या मनात नव्हतं का इथे यायचं? अहो नाही नाही, अहो तसं काही नाही. अहो मी येणारच होतो, पण यो बरकत. अहो याच्या डोसक्यात कधी काय काय सांगता येत नाही बघा. या टायमाला काय आलं तर छापा काटा. तू आणि तो बरकत कमालात. केलं व, पण आपण नेमकं कुठं निघालोय? का? अहो नाही, कुस्तीच्या काय मला चाललोय माहित आहे, पण नेमकं कुठं? अहो म्हणजे कुणाची गाठ घ्यायला चाललोय माहिती पाहिजे की. जशी तुझी बायको तसा तू. मग दोघांचाही माझ्यावर अजिबात विश्वास नाहीये बहुतेक. अहो असं कसं? अहो तसं असतं तर कुठं आलोच तुम्ही, पण आता आलोय की नाही? मग आता सांगते तसं चल. मी तुला अशा ठिकाणी घेऊन जाईन जिथे गेल्यावर तुला आनंदच होईल. बरं. माऊ अशात लय मज्जा आली. विचारते भाऊ काय झालं. घरी गेल्यावर विचारते. आता का नाही? लाडू, घरी गेले ना की मी विचारते तुला. घरी गेलं पक्का? पक्क. पाठक गायकवाड बाई, अहो दिवसभर वाट पाहिली मी राणा दादांची. महादूला सांगून 1 लिटर दूध सुद्धा आणून ठेवलं होतं, पण आलेच नाहीत राणा दादा. हो, त्यांना एक अर्जंट काम निघालं. अच्छा, बरं मग त्या गणिताच्या परीक्षेच्या फॉर्मचं काय? भरला मी. हे बसतील परीक्षेला. अच्छा, तुम्ही भरला का? म्हणजे फॉर्म भरायला आले नाही ते परीक्षेला तरी येतील का? येतील. फार विश्वास आहे तुमचा राणा दादांवर. पण तुम्हाला एक सांगतो पाठक गायकवाड बाई, राणा दादांचं ना लहानपणापासून शिक्षणात लक्षच नव्हतं, मग ते आता कसं असेल? मला काय वाटतं, त्यांची मॅचची जोरात तयारी चालू असणार. तुम्ही उगाच त्यांना या परीक्षेमध्ये गुंतवता. नाहीतर बघा, नापास व्हायचे ते आणि असं तुमचं व्हायचं. नाही नाही, असं काही नाही होणार. हे नक्की पास होतील. अभ्यासाचं तेवढं गांभीर्य आहे त्यांना. मग फॉर्म भरायला का आले नाहीत ते? बरं ते जाऊ दे. मला एक सांगा, आहेत कुठं आता राणा दादा? अहो आपल्याला कुठं जायचंय? हा थांबा. आता सरळच आहे, पुढे एक लेफ्ट आहे. वसगड्याचा रोड कुठे आहे? त्या दिशेने जायचंय आपल्याला. अहो ते लेफ्ट पुढे हो, पुढे जाऊन ते लेफ्टला हा जायचं. आता बरोबर, आता सरळच दाखवतो इथे. पुढे जाऊन मग लेफ्ट घ्यायचंय. म्हणजे डावीकडे घेऊ. हा डावीकडे घे. हा बस इथे थांबव. ओके, आलंय आपलं डेस्टिनेशन. हे काय आहे? तुझ्यासाठी अतिशय महत्वाची ठरेल अशी भेट आहे ही. आज चल मग कळेल. नमस्कार. नमस्कार. सर आहेत का? माझं फोनवर बोलणं झालं होतं त्यांच्याशी. आपण कोण? सखी. सखी, एक मिनिट. बाप्पा, तुम्हाला भेटायचं सखी कोण आली? नमस्कार. नमस्कार सर. आपण फोनवर बोललो होतो कुस्तीविषयी. हा या. बाप्पा, खुद्द वस्तात काकासाहेब पवार. हो वस्तात नमस्कार करतो. तुला म्हणले होते ना खूप महत्वाची भेट आहे म्हणून. या या मजा. नमस्कार वस्तात, मी राणा. मी बघितली तुझी वज्र केसरीची कुस्ती, खूप चांगला खेळतो. तुमच्या पुढे कुठं? अहो माझं नशीब चांगलं की मला तुमची गाठ पडली बघा. असं काही नाही बाबा, मी एक तुझ्यासारखाच एक पैलवान होतो, आज वस्तात झाला. तू आणि मी सारखंच. तुमच्या कणाची विचार नाही बघा मला. अहो तुम्ही इंटरनॅशनल कुस्तीमध्ये 30 पतूर मेडल मिळवले आणि तुमच्या तालमीतला प्रत्येक पैलवान बी इंटरनॅशनलने गाजवले.
आणि तुम्हाला ते अर्जुन पुरस्कार बी मिळाला खेळात. पुरस्कार मिळाला ते माझ्या कुस्तीला. म्हणजे तुम्हालाच की. मला असं कळलं की तू कधी मॅटवर कुस्ती खेळला नाही. हो सर. अहो मी मातीतला पैलवान. ते मॅट बीट पटत नाही मला. असं काही नाही, मॅटवरची काय आणि मातीवरची की कुस्तीच की. शेवटी खेळ महत्वाचा. होय, पण आपली मूळ कुस्ती मातीतली आहे ना व, म्हणून मग जरा ते. राणा, जेव्हा माणूस जन्माला आला तेव्हा कापडाचा शोध लागला नव्हता. त्यावेळेस झाडाचे पत्ते कमरेला गुंडाळायचा. मग कातड्याचे कापडे आले, मग कापडाचा शोध लागला. माणूस पानावरनं कातड्यावर आला, कातड्यावरनं कापडावर आला. यालाच आपण प्रगती म्हणतो. लय लांब कशाला, 50 वर्ष आधी माणूस धोतर नेसायचा. धोतरावरून आपण पॅन्टीवर आलो का नाही. जसे आपली कापडं काळानुसार बदलत गेले तसंच कुस्तीचं बी. मातीतली कुस्ती मूळ कुस्ती. आपणाला जगात नाव कमवायचं असेल, मातीतनं मॅटवर यायलाच पाहिजे. राणाने खेळायला सुरुवात केली आहे सर, पण त्याचे टेक्निक्स अजून सुधारायला पाहिजेत. आणि तुम्ही तर अनेक इंटरनॅशनल रेसलर्स घडवलेत. म्हणजे राष्ट्रकुल पदक विजेते राहुल आवारेंचा खेळ मी पाहिलाय. दॅट वॉज ग्रेट. तर तुम्ही राणालाही थोडं गाईड करावं अशी माझी रिक्वेस्ट आहे सर, प्लीज. राणा, काय शिकायचं तुला? अहो तुमच्याकडनं शिकायला मिळणं हेच माझं नशीब बघा. हो सर, मला तुम्हाला काय प्रश्न विचारायचे? विचारू काय? विचार ना. तुम्ही बी पहिल्यांदा मातीतनं ते मॅटवर गेला असेल ना हो? म्हणजे मी कसं आता मातीतनं पहिल्यांदा मॅटवर जातो, तेव्हा तुमच्या डोक्यात काय विचार होतं? मातीतनं खेळत असताना मॅटवर कसं यायचं आणि पाय कसे राहून खेळायचे ही आम्ही त्याच्यात प्रॅक्टिस केली. त्या प्रॅक्टिसमधनं आपणाला त्याच्यात पाय राहण्याची ताकद मिळाली. हो सर. अहो पण माझं काय झालं होतं माहिती आहे का? अहो ती पहिल्यांदा मॅटवरती गेलो ना बघ, तेव्हा ती पायामध्ये ती बुटं होती आणि मग ती मॅटवरती उभं राहिलो तेव्हा ते पाय घसरायचं माझा आणि सारखं पडायचं बघा. मी प्रॅक्टिस खूप करावी लागेल. तुम्ही पहिलं मेडल केव्हा मिळवलं? 89 साली मी गोल्ड मेडल घेतलं मॅटवरचं. तसं तुम्ही पहिल्यांदा मॅटवर गेला होता तेव्हा तुम्हाला कोणी शिकवलं होतं? म्हणजे तुमची वस्ताद कोण होतं? मला हरिश्चंद्र बिराजदारने शिकवलं होतं. ते मॅट आणि मातीचं दोन्ही कंटेक्ट केलं होतं. तसं आता तुला जी घेऊन सखी माझ्याकडे आली ना, तसं तुला शिकवायचं काम मी करणार मॅटवर. वस्ताद, ते तुमच्या टायमाला मॅट नव्हतं ना व, मग तुम्ही कसं काय प्रॅक्टिस करायचं? जो मातीत होतं ना त्या मातीमध्येच आम्ही कवर टाकलं आणि तीच गादी समजली, त्याच गादीवर प्रॅक्टिस केली. वस्ताद, ती म्हणजे मॅटवर उभं असतं ना, ते समोरच्या पहिल्या समोर ते काय म्हणतात ते ॲटिट्यूड, तो ॲटिट्यूड कसा ठेवायचा? ॲटिट्यूड मोरच्या पैलवानाकडे बघून आपल्याला ॲटिट्यूड करावं लागेल आणि त्याचं जे टेक्निक आहे ते आपल्याला धरायचं. ती आपल्याला ॲटिट्यूड महत्वाची आहे त्याची. वस्ताद, म्हणजे कसं आहे बघा, आपण जेव्हा मातीत कुस्ती खेळतो तेव्हा आपल्या समोरचा पैलवान बी आपल्या मातीतला असतोय, म्हणजे महाराष्ट्रातला असतोय. म्हणजे त्याचे डाव बी आपल्याला माहिती असतात की या पैलवानाचे डाव असंच असणार म्हणून. पण जेव्हा तुम्ही इंटरनॅशनल कुस्तीला गेला होता तर तुमच्या समोर बाहेरच्या देशातला, बाहेरच्या भागातला पैलवान होता. म्हणजे त्याचे डाव कसं, तो कसा खेळतोय हे तर तुम्हाला माहित नसणार. मग तेव्हा तुम्ही कसं खेळला होता त्याच्याबरोबर? तिथनं आता मॅटवर आपल्याला जायचं आहे, तर मॅटची खूप प्रॅक्टिस करून आपल्याला जसं मेडल घ्यायचं आहे मॅटवरचं किंवा एशियड असेल, ऑलिम्पिक असेल, तुला त्या पद्धतीमध्ये तयारी करायची. हो सर, म्हणजे मी कसं पहिल्यांदा बुटं घातली होती तेव्हा मी त्या मॅटवर पडलो होतो आणि ते त्या मॅटवरच्या कुस्ती कापड म्हणजे ते कॉस्ट्युम असतात ना ते घातले होतं. तेव्हा मला कसं तरी झालं होतं, म्हणजे समजा अवघडल्यासारखं झालं होतं. तुम्हाला बी तसं झालं का? म्हणजे तुम्हाला काय वाटलं होतं तेव्हा? त्या टायमाला असं वाटायचं की आपणाला एक कास्ट्यूम मिळाला पाहिजे. परदेशातल्या पैलवानाला कसं कास्ट्यूम आणि बूट असायचं, त्यांना आपणाला बूटही नसायचा आणि कास्ट्यूम नसायचा. पण तिथे गेल्याच्या नंतर खुशी वाटायची. असं अजून एक विचारायचं होतं तुम्हाला, म्हणजे आमच्यासारखी नवी पिढी आहे जे पैलवान आहे ते मातीत कुस्ती खेळतात, कधी मातीच्या बाहेर कुस्ती खेळायला जात नाहीत. म्हणजे त्याचने बी मॅटवर कुस्ती खेळावी म्हणून तुम्ही त्यांना काय सांगाल? कोणाला जर इंटरनॅशनल किंवा वर्ल्डच्या लेवलमध्ये जायचं झालं तर आपल्याला मॅटची गरज आहे. ती मॅटचीच प्रॅक्टिस जरुरी आजच्या काळाला आहे. सर, तुम्ही पहिल्यांदा जेव्हा गोल्ड मेडल मिळालं होतं तेव्हा तुम्ही कोणता डाव मारला होता? बॅक चालतो मारला होता. गोल्ड त्याच्यावरच घेतला आपण इंटरनॅशनल. मला 1-2 डाव शिकवा की. हे असं गेलं की हे निकाल उचलायचा, हे डाव
असेल असं इमानवर ये ये इथून असा रोज टेक्निक करावी लागेल. त्या टेक्निकचा फायदा घ्यावा लागेल. नमस्कार करतो. आशीर्वाद आहे.